नमस्कार. माझ्या कथेचे नाव आहे येथे ओशाळले पंडित. ता धिन धिन्ना डा धिन धिन्ना. 3 वर्षाच्या चिमुकल्या सुधाचे पाय तबल्याच्या तालावर ठेका धरत होते. जसे एखाद्याचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, तशाच प्रमाणे सुधाचे जी पाय पाळण्यात असताना तिच्या लहानशा नाजूक पैंजणातील घुमण्याच्या नादावरच तिच्या आतमध्ये सुप्तावस्थेमध्ये दडलेल्या नर्तकीची ओळख देत असत. सळसळणाऱ्या रक्ताचा बेधुंद ताल तिच्या कणांमध्ये नृत्य करत असल्याने तिचे पाय ताल ना धरतील तर नवलच होते. अगदी 3 वर्षांची असल्यापासून पदोपदी तिच्या नृत्याचा आविष्कार फुलू लागला आणि ती एक महान नर्तकी होण्याची चिन्हे दिसू लागली. अतिशय हुशार असलेली सुद्धा आपल्या अभ्यासाबरोबर नृत्याचे धडे गिरत मोठी होऊ लागली होती. तिच्या या कलेमुळे ती शाळा आणि कॉलेजमध्येही लोकप्रिय झाली होती. तिच्या या गुणांमुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा मोठा समूह होता. ती साधारण 16 वर्षांची असताना दरवर्षीप्रमाणे तिच्या आई वडिलांनी दक्षिण भारतातील त्यांच्या देवस्थानाला दर्शनाला जायचे ठरवले आणि मुंबई ही मंडळी दक्षिणेच्या वाटेने निघाली. दरवर्षी देवदर्शन करून सुधा व तिचे आई वडील परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये चढले. बस आपल्या मार्गाने पुढे येऊ लागली. दिवस ढळत होता. हळूहळू अंधार होऊ लागला आणि बसच्या एक सुरी गतीने आतील प्रवासी एकमेकांच्या खांद्यावर डोके टेकून डुलक्या काढू लागले आणि अचानक समोरून भडकाव येणाऱ्या ट्रकचा अंदाज चुकला आणि तो थेट येऊन आदळला यांच्या बसवर. रात्रीची वेळ, निर्मनुष्य ठिकाण आणि झालेला हा भीषण अपघात कल्पनेच्या बाहेरची परिस्थिती निर्माण करते आणि नेमके काय झाले हे कळायच्या आतच सुधाची शुद्ध हरपली. सुधा शुद्धीवर आली. त्यावेळी ती एका सरकारी इस्पितळामध्ये दाखल असल्याची तिला जाणीव झाली. तिच्या पायामध्ये होत असलेल्या वेदनांमुळे आपल्याला काहीतरी गंभीर झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिला समजले की तिच्या पायाला प्लॅस्टर मध्ये बंदिस्त केले होते आणि नंतर तिला उमगले की तिच्या मांडीचे हाड मोडले होते. तिला आपल्या बिछाण्यातून हालता येत नव्हते. ग्रामीण भागामध्ये असलेल्या त्या सरकारी दवाखान्यामध्ये तिचा जीव घुसमटू लागला. या अपघातामध्ये तिच्या आई वडिलांना देखील किरकोळ दुखापत झाली होती. काही दिवसांमध्ये ते दोघे सावरले व त्यांनी सुधाला मद्रासमधील एका खासगी दवाखान्यामध्ये हलवायचे ठरवले. परंतु नेमकी त्याच वेळी ती तापाने फणफणली होती व त्या रुग्णालयात असलेल्या डॉक्टरने सुधाच्या वडिलांना बोलावले आणि सुधाच्या पायाची जखम फारच चिघळली आहे, त्यामुळे तिला गँग्रीन झाले आहे. तिचा पाय काळा निळा पडला आहे आणि आपल्याला जर तिचा जीव वाचवायचा असेल तर तिचा पाय काढावा लागणार आहे. सर्व जगच काही क्षणांसाठी थिजल्याप्रमाणे तिच्या वडिलांची अवस्था झाली. त्यांची नाचणारी बागडणारी सुद्धा आता अपंग होणार याची त्यांना कल्पनाच कळवेना. एकीकडे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तर दुसरीकडे त्यांचा क्रोध अनावर झाला होता, कारण त्या दवाखान्यातील डॉक्टर त्यांची पात्रता अन्य कर्मचारी बघूनच त्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेची जाणीव झाली होती. केवळ या लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलीला मोठी किंमत मोजावी लागणार होती. आता सुधाच्या वडिलांसोबत एक मोठा प्रश्न उभा होता. त्यांना ही गोष्ट सुधाला सांगायची होती. त्यांनी सर्व धीर एकवटला. सुधा जवळ गेले. झालेल्या सर्व गोष्टींची तिला जाणीव करून दिली. सुधा खिन्न झाली. एक मोठी नर्तकी होण्याचे तिचे स्वप्न एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झाल्याची तिला जाणीव झाली. हा क्षण कशा प्रकारे स्वीकारावा हेच तिला कळेना. आपले जीवन अंधारमय झाल्यासारखे तिला वाटले. ऑपरेशनचा क्षण जवळ आला. गुंगीचे औषध देण्यापूर्वी तिने आपल्या पायाकडे पाहिले. किती सुंदर आहे माझा पाय. आता हा मला कधीही दिसणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे बाण फुटले. ऑपरेशन थिएटर मध्ये दिवा लागला. गुंगीच्या इंजेक्शनची सुई तिच्या शिरेतून आत गेली आणि सुद्धा अपंग झाली. एका क्षणामध्ये तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. यशाचा शिखरावर नेणाऱ्या एका रथाचे तास निखळून पडले होते. आता कुठले यश आणि कुठले शिखर. नैराशीच्या गडतेमध्ये सुद्धा ऋतू लागली. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. आपल्याला एक पाय नाही
ही कल्पनाच तिला करवेना आणि घोड्या घेऊन चालणे तर तिच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. पण जीवनाला तर पुढे सरकायचेच होते. अशा या प्रवाहामध्ये तिच्याजवळ फक्त 2 पर्याय उरले होते. पहिला, हे अपंगत्व स्वीकारायचे आणि येईल तशा जीवनाला सामोरे जायचे. आणि दुसरा पर्याय होता या अपंगत्वावर मात करून काहीतरी करून दाखवायचे. दोन्ही पर्याय खूप अवघड होते. तिने जास्त अवघड असलेला पर्याय निवडला व ती अपंगत्वावर मात करण्याच्या योजना आखू लागली. एके दिवशी ती आपल्या पायावर झालेल्या जखमांवर उपचार घेण्याकरता दवाखान्यामध्ये गेली असता तिने कधी खऱ्या पायासारखा एक पाय बघितला. तो जयपूर फूट आहे असे तिला सांगण्यात आले. तो पाय बघताच तिच्या मनातील आशा पल्लवित झाल्या. तो खऱ्यासारखा दिसणारा पाय, त्यामध्ये लवचिकपणा, त्यातील नैसर्गिक हालचालीप्रमाणे करण्याची व्यवस्था, या सर्व गोष्टी पाहून तिने निवडलेल्या पर्यायाला योग्य दिशा मिळू लागली. या सर्व गोष्टींची तिला माहिती मिळाल्यानंतर ज्यांनी हा पाय तयार केला त्या डॉक्टर सेठींना तिने पत्र दिले. डॉक्टर सेठी यांना त्यांच्या या कार्यासाठी आशिया खंडातील अतिशय प्रतिष्ठित मानले जाणारे मॅक्सेस अवॉर्ड बहाल करण्यात आल्याची माहिती एव्हाना तिला झाली होती. बहुधा इतकी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या पत्राची दखल घेणार नाही असे तिला वाटले. परंतु पुढच्या 10 दिवसांमध्ये डॉक्टर सेठी यांचे सुधाला पत्र आले व त्यांनी तिला मुलाखतीसाठी बोलवले. आता सुधाची स्वप्ने साकार होणार याची चिन्हे दृष्टीपथात येऊ लागली होती. सुधा जयपूरला गेली व डॉक्टर सेठी यांना भेटली. तिने त्यांना भेटताच पहिला प्रश्न केला, डॉक्टर, या जयपूर फ्रूटने मला नाचता येऊ शकेल ना? डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले. तिच्या मनातील स्वप्ने जाणून त्यांना स्पर्श करून गेली. जयपूर फ्रूट घालून माणूस चालू शकेल हे डॉक्टर सेठी यांनी सिद्ध केले होते. मात्र जयपूर फूट घालून नाचणे शक्य नव्हते. अद्याप असा प्रयोग अजून तरी कोणी केला नव्हता. त्यामुळे होय म्हणायचे की नाही म्हणायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आपण होय म्हणालो तर खोटा दिलासा दिल्याचे होईल आणि आपण नाही म्हणालो तर या मुलीची आधीच धुळेला मिळालेली स्वप्ने पूर्ण उद्ध्वस्त होतील. पण हा प्रश्न नावमेद कळण्यापेक्षा त्यांना खोटा दिलासा जास्त रास्त वाटला व तिच्या डोळ्याला थेट डोळा न भिडवता, हो ना, का नाही नाचू शकणार? मला खात्री आहे तू निश्चित नाचू शिकशील असे उत्तर दिले. मनातल्या मनात आपण खोटं बोललो याची जाणीव डॉक्टर सेठी यांना होती. मात्र अंतःकरणापासून खोटं बोलल्याची जोखीम त्यांना उचलावीशी वाटली होती. इथून सुधाच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला. पहिल्यांदा तिने आपल्या कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश मिळवला व ती कॉलेजला जाऊ लागली. ती आपल्या खऱ्या पायावर चालत नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. कारण तिच्या प्रयत्नांमुळे व तिच्या सरावामुळे तिला तर सफाईदारपणे चालता येऊ लागले होते. एवढ्या एका गोष्टीने तिच्यातील आत्मविश्वासाने भरारी घेतली व तिने अर्धवट सोडलेले नृत्य पुन्हा सुरू करण्याचा जंग बांधला. अर्थात ही गोष्ट सोपी नव्हती. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. शेवटी हाताशी यश येणार की अपयश हे ठाऊक नव्हते. पण तिने आपल्या मनाशी निश्चय केला व ती आपल्या फिजिओथेरपिस्ट आणि नृत्य शिकवणाऱ्या गुरूंच्या आधाराने साधनेला लागली. 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिला जे साध्य करायचे होते ते तिच्या आवाक्यात येत असल्याचे दिसले. 28 जानेवारी 1984 दिवशी तिने आपल्या नृत्याचा आविष्कार दाखवण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला. केवळ एका खऱ्या पायाने आणि एका कृत्रिम पायाचा आधार घेऊन सुद्धा शास्त्रीय नृत्य सादर करणार होती. खरं तर हा एक चमत्कारच होता. साऱ्या मुंबईला या गोष्टीचं कुतूहल होतं. त्यामुळे 28 जानेवारीला हॉल खचाखच भरला गेला. केवळ एका खऱ्या पायाने हे नृत्यांगना नेमके कशा प्रकारे नृत्य सादर करणार याची उत्कंठा क्षणाक्षणाला शिगेला पोचत होती. तोच पडदा उघडला. नियतीने क्रूर थट्टा करून एका पायाने अधू आणि अपंग केलेल्या सुधाच्या नृत्याला सुरुवात झाली आणि उपस्थित मंडळींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुधाला एकच पाय आहे आणि दुसरा कृत्रिम पाय आहे याची जाणीव खुद्द सुधालाही झाली नाही. केवळ आपल्या दृढ निश्चयाने, कठोर परिश्रमाने आणि बुलंद आत्मविश्वासाने एक असाध्य गोष्ट सुधाने साध्य करून दाखवलीच. जवळजवळ 3 तासांच्या नृत्याविष्काराने तिचे नाव केवळ मुंबई किंवा भारतातच नव्हे तर अमेरिका आणि युरोपमध्ये देखील गाजू लागले.
आणि अपंगत्वाने बंदिस्त झालेली सुधा चंद्रन झाली.